कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा वेळ भजन करूया, मग आख्यानाला प्रारंभ करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. छत्रपती शिवाजी राजांच्या पोटी शिवाजी राजांच्या 27व्या वर्षी पुरंदर किल्ल्यावर ज्या शिवावताराचा जन्म झाला ते छत्रपती संभाजीराजे. पुरंदरावरती जन्माला आलेले राजे यांचं नाव काय ठेवावं, खूप चर्चा चालली होती. पण जिजामातोश्रींनी हट्ट धरला की संभाजीराजे हेच नाव ठेवूया. का बरं? कारण शिवाजी राजांच्या थोरल्या भावाचं नाव पण संभाजीराजे होतं. त्यांचा युद्धामध्ये अपकाळी मृत्यू झाल्याने काकाची आठवण चालू राहावी म्हणून हे नाव कायम ठेवावं. शिवाजीराजे हे नाव ठेवायला थोडेसे नाराज राहिले. याचं कारण त्या नावामागे दुर्दैव आहे. कारण संभाजीराजे या नावाचे आणखीन पण एक भोसल्यांच्या घरामधले सरदार होते. ते निजामशहाच्या कडच्या अक्षरशः दरबारी युद्धात मारले गेले. बरं, जे थोरले बंधू संभाजीराजे होते ते विश्वासघाताने मारले गेले. म्हणजे एकांचा अपकाळी मृत्यू, एकाचा विश्वासघाताने मृत्यू, असं ह्या सगळ्या नावाच्या मागे इतिहास असताना कशाला हे नाव? पण जिजामातोश्रींचा आग्रह मोठा ठरला. नाही, ही आठवण कायम ठेवूच या. म्हणून शंभूराजे हे नाव ठेवलं खरं, पण राजांचा अंदाज 100% खरा ठरला. नावाबरोबर दुर्दैव वाटचाल करून आलंच. शंभू नाम ठेविले जरी, माता सदाची आजारी, दुग्ध पुरेना बालका तरी, दूध शंभूराजांची आई महाराणी सईबाई, त्या सईबाईंचा हा 4थ्या क्रमांकाचा मुलगा. आधी 3 मुली होत्या, सखू, राणू, अंबिका. पण हे 4थं बाळणपण महाराणींना पेलवलं नाही. अशक्त 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 इतक्या की लहानपणी शंभूराजाला आईच्या अंगा खांद्यावर खेळायचं भाग्य काही लाभलं नाही. त्या उचलून घेऊच शकायच्या नाहीत. दूध पुरेना,
म्हणून शेवटी नसरापूर शेजारच्या गावातून धाराऊ नावाची दूध आई वेगळी आणावी लागली. आणि वय वर्ष शंभूराजे 2 वर्षाचे असतील फक्त. एवढ्यात अफजल खानाची स्वारी आली आणि सईबाईंना अत्यवस्थ आजारी अवस्थेत तसंच सोडून राजांना प्रतापगडाकडे जावं लागलं. कारण युद्ध पहिलं होतं. सईबाईंचा निरोप घेणं मोठं अवघड होतं. का ग सई, कंटाळलीस का ग माझ्या या प्रपंचाला? आपल्या प्रपंचाला कोण कंटाळेल राजे? शरीर साथ देत नाही. बाकी कोणालाही खात्री नसली तरी मला मनोमन खात्री आहे, प्रतापगडच्या युद्धात आपणच विजयी व्हाल. खंत एकच आहे, विजय होऊन आल्यानंतर ओवाळायला मी काही असायची नाही. एक प्रार्थना करते, ऐकाल? संगाराने जगामध्ये कितीही अपमान झाला तरी सुद्धा आपलं दुःख व्यक्त करायला, आपल्या दुःखातून मागे यायला आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडलं की निम्म दुःख कमी होतं. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये काहीही दुःख झालं तरी ते दूर करण्यासाठी तुम्हाला आई आहे. आता शंभूराजाला त्याच्या मनातलं दुःख दूर करायला आई असणार नाही. तेव्हा त्याच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देताना आई विना लेकरू आहे असं लक्षात घेऊन तुम्हीच त्याची आई व्हायचं, तुम्हीच त्याचे वडील व्हायचं, अशी जबाबदारी देऊन सई निघून गेली आयुष्यात. महाराज, पुढचा कालखंड आपल्याला माहिती आहे. राजे सतत युद्धावर अगदी काही काळ कसेबसे घरात असायचे. कारण अफजल खानाची स्वारी संपली, लगेच पन्हाळगडचा वेढा सुरू झाला, सिद्धी जौहर आला, नंतर पावनखिंडीचा इतिहास झाला. त्याच्यातून जरा कुठे आपल्याला मिळतोय श्वास घ्यायला, तोवर शास्ता खानाची स्वारी झाली. शास्ता खान झाला की जंजिरा झाला, विश्रांतीच नाही. मात्र औरंगजेबाच्या एक लक्षात आलं, शिवाजी राजांना नमवायचा असेल तर मार्ग एकच, त्याच्यावर कोणीतरी मुघलांशी निष्ठावान असणारा हिंदूच पाठवला पाहिजे. कारण हिंदूंची हानी सहसा शिवाजी राजे मान्य करणार नाहीत. आणि एवढ्यासाठी मिर्झा राजे जयसिंग या अत्यंत कडवट असलेल्या शिवभक्त राजपुताला सेना घेऊन पाठवलं शिवाजी राजांचं राज्य उद्ध्वस्त करायला. या मिर्झा राजा जयसिंगांसाठी शिवाजी महाराजांनी अनेक पत्र लिहिली आहेत. आता दुर्दैवाने तो पत्र संग्रह इतिहासाच्या पुस्तकात काही येत नाही. तेव्हा खरंच पुढच्या पिढीच्या मनामध्ये त्याविषयी कुतूहल निर्माण करून इतिहास संशोधक मंडळांच्याकडे हे पत्रसंग्रह असतात. अधूनमधून एखादी सुट्टी काढून त्यानं ही पत्र वाचायला दिली पाहिजेत. काय राजे पत्र लिहित असत? शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. शिवरायांनी अनेक वेळा मिर्झा राजा जयसिंगांना पत्र पाठवून सांगितलं, तू औरंगजेबाच्या वतीनं काय येतोस? तुझ्याशी माझं काही वैर नाही. तुला जर राजा व्हायचा असेल तर मी तुझा सेवक व्हायला केव्हाही तयार आहे. तुला मी या दक्षिणेतल्या कन्याकुमारी पर्यंतचा सगळा प्रांत जिंकून देतो. मात्र अट एक, सिंहासनावर तू बस. औरंगजेबाला सिंहासन मिळावं म्हणून तू का मरतोयस? बरं, ज्या औरंगजेबासाठी मरतोयस तो माणूस तुझ्याबद्दल काय विचार करतो तुला माहितीये काय? फार सुंदर शब्द वापरले. मिर्झा राजा जयसिंगांना पत्र, हे पत्र पूर्वी हिंदी भाषेच्या सुद्धा अभ्यासक्रमात होतं.
हिंदी भाषा कोविद जी अनेक विद्यार्थी झाले, त्यामध्ये शिवाजीराजांच्या हिंदी भाषेचा तर्जुमा असा लक्षात घेण्यासाठी ते आहे. त्याच्यामध्ये ते मुद्दाम असं लिहितात. आता ही भाषा कळली पाहिजे म्हणून सांगतो. शब्द असे आहेत. मिर्ज़ा, यदि तो मुझे अकेले में मिलता तो मैं वो खत तुम्हें दिखाऊंगा जो खत मैंने शास्ता खां की जेब से चुराया है. आता जेब से चुराया है याचा अर्थ आपण फार विचित्र घेतो. खिशे कापले का काही. जेब से चुराया है याचा अर्थ इथे असा घ्यायचा की शाहिस्ते खानावर तो लाल महालात असताना जो महाराजांनी हल्ला केला, यात फक्त माणसं मारली नाहीत, तिथल्या पत्रव्यवहाराची पोथी पळवली आहेत. कारण या पत्रव्यवहारावरच कळतं दिल्लीमध्ये कोण कोणाचं किती लागेबांधी लावलेलं आहे. उद्याच्या राजकारणासाठी हे फार महत्त्वाचं असतं. हा ह्याला काय पत्र टाकतो, तो त्याला काय पत्र टाकतो. शाहिस्ते खानाच्या स्वारीत मी मिळवलंय असा अर्थ घ्यायचा. जेब से निकाला है, गुप्त ठेवलं होतं ते मी मला मिळवलंय. आणि त्यात औरंगजेबानं शाहिस्ते खानाला स्वच्छ सूचना दिल्या होत्या की हा राजपूत म्हातारा डोईजड होऊ लागलाय, याला लवकरात लवकर कसा संपवायचा याचा मामा विचार केला पाहिजे. म्हणजे तुला लवकरात लवकर कसा संपवायचा हे ते मामा भाषे विचार करतायत आणि तू त्यांच्यासाठी मरायला उभा. फक्त का कोणास ठाऊक मिर्झा राजा जयसिंगांना धाडस नाही झालं एकत्र मिळण्याचं. का त्यांच्या डोक्यात सारखं चित्र, एकांतात भेटलं की प्रतापगड. ते प्रतापगड अफजल खानासाठी होता, मिर्झा राजाचा प्रतापगड करणार आहे का. पण नाही तर नाही जमलं. आणि शेवटी राजांनी त्या पत्रात स्वच्छ हाच उल्लेख केला आहे. मैं तलवार से काम लूं तो दोनों ओर हिंदुओं की हानि होती है. मी लढाई का थांबवतोय याचं एकच कारण, मराठ्यांनी राजपूतांना मारायचं आणि राजपूतांनी मराठ्यांना मारायचं, त्याला काय अर्थ आहे. दोनों ओर हिंदुओं की ही हानि होती है. वो तो यही चाहता है कि जंगल में दोनों सिंह आपस में लड़ मिड़कर घायल तथा श्रांत हो जाए. तो शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे. त्याची इच्छाच आहे की भारतातल्या दोन सिंहांनी एकमेकाशी लढावं, घायाळ होऊन मरावं, ज्यायोगे कोल्ह्यांना सिंहासनावर बसता येईल. शृगाल ही जंगल के सिंह बन बैठे असं महाराजांनी औरंगजेबाबद्दल म्हटलंय. असं का म्हटलं अशी जर शंका आली तर महाराज जिथे आहेत तिथे जावे आणि त्यांना विचारावे. अभळेवाला त्रास देऊन काही उपयोग आहे का. मला काय माहिती त्याने असं का लिहिलं. औरंगजेबाला ते कोल्हा का म्हणाले. एवढा महात्मा औरंगजेब असताना त्याला ते अभद्र का म्हणाले. इतकंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या पत्रव्यवहारात सांगितलं की माझे वडील कोण आहेत. म्हणजे शिवाजी राजांचं बिरुद काय. म्लेंछ क्षय दीक्षित. म्लेंछांचा क्षय करण्याची दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत. आता हे असं त्यांनी काय लिहावं. पुन्हा एकदा त्या सगळ्यांचे पत्ते मी सांगू शकतो. आपण जायचं धाडस दाखवा, त्यांना विचारून या असं का बरं आपण लिहिलं. गडबड हीच होती महाराज. वयाच्या 8व्या वर्षी शंभूराजे वय वर्ष 8 असतील अशा वेळी पुरंदरचा तह करावा लागला. मिर्झा राजा जयसिंगांबरोबर तह करावा लागला. मोगलांच्या बरोबर तह करावा लागला. स्वराज्यातले जवळजवळ 40 किल्ले द्यायची वेळ आली. पण शंभूराजांवर जबाबदारी केवढी. मिर्झा राजे म्हणतात 40पैकी 27 किल्ले तुम्ही आम्हाला देणार. हो, हा किल्ला आपण मोगलांना दिला असं तुम्ही मला पत्र देणार. हो, हे पत्र घेऊन माझा माणूस त्या किल्ल्यावर जाणार. हो, मग तुमचा किल्लेदार किल्ला खाली करून देणार. हो, नाही दिला तर तुमच्या किल्लेदारांनी किल्ला खाली नाही केला तर काय. तर त्या किल्लेदाराला कशाचा तरी वचक पाहिजे, कशाची तरी भीती पाहिजे. यासाठी एक काम करा, तुमचं 8 वर्षाचं लेकरू माझ्या इथं आणून ठेवा आणि सगळ्या किल्लेदारांना कळवा की तुम्ही नाही ऐकलं तर तुम्ही तर मरालाच,
पण आधी शंभूराजांची मान कापली जाईल. स्वराज्याचा युवराज पहिला इथे कापला जाईल ही भीती सगळ्यांपर्यंत पोचवा. काय बापाच्या जीवाचं झालं असेल महाराज. आपल्या लेकराला बळीचा बकरा म्हणून त्या छावणीमध्ये आणून ठेवायचं. पण शंभूराजे राहिले. उलट शिवाजी राजांची एक पद्धत होती. ते काय हवं ते सांगायचे. कसं तुम्ही ठरवा. मिर्झा राजांचं प्रेम जिंका अशी सूचना. आता एखाद्या मिर्झा राजाचं प्रेम जिंकायचं म्हणजे काय करायचं असतं. सगळं आपण सांगायचं नाही. पेनाचे टोपणाशी काढावे, लेपाशी, ते तुझं तू कर, काय करायचं तुला ते. मी सांगितलं निबंध लिहून आण. शंभूराजे मुघलांच्या छावणीमध्ये गेले. अख्खी मुघलांची छावणी त्यांच्याकडे बघतीये. आला रे आला बळीचा बकरा म्हणून. पण समोर मिर्झा राजे जयसिंग उभे राहिलेले पाहिले मात्र. मिर्झा राजांची उमर 65 वर्षाची. 40 वर्ष त्या माणसाची रणांगणात गेलेली. अख्खा देह सफरचंदासारखा लाल बुंद असा गोरा होता, पण करपलेला, रणांगणात सारखा खेळलेला. एखादा विंध्य पर्वताचा कडा उभा असावा असा बळदंड मिर्झा राजा. राजपुती पद्धतीच्या करवत काठी मिशा. औरंगजेबाचं काम करत असताना डोक्याला शिवगंध मेल्याचं तसंच. अशा 65 वर्षाच्या माणसाला 8 वर्षाचा युवराज पाहतोय. शंभूराजे पटकन पालखीतून पाय उतार झाले. धावत धावत पुढे गेले. दोन्ही गुडघे खाली टेकून खाली बसले. मिर्झा राजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि हाक मारली, दादाजी प्रणाम करता हूं. गनिमी कावा. पण हा दरबार आहे, युद्धाचं रणांगण आहे. इथं कुठला दादाजी आणि मामाजी आणि पापाजी. इथं सरदार मिर्झा राजे मुजरा करायचा असतो. अरे मैं यहाँ कुर्नी साथ होता है बेटा. कुर्नी साथ को सरदार को किया जाता है. हम दादाजी को प्रणाम ही करते हैं. एका वाक्यात त्यांनी ह्याला केला आजोबा. दादाजी झाला तो मिर्झा. मिर्झा राजा जयसिंगाला सुद्धा मुलगा आहे हो. रामसिंग नावाचा मुलगा होता. रामसिंगाला पण मुलं होती. त्यामुळे नातवंड होती. ही काय माणसं वृक्ष माणसं नव्हे. त्यांना घरं होती. हे लहान पोर दादाजी म्हणून हाक मारते म्हटल्यावर आपल्या नातवाची आठवण आली. आणि त्या नातवाची आठवण आल्यावर काय संस्कार चांगलेत पोरावर. नमस्कार केला आणि पठ्ठ्यानी मला त्याला खांद्याला धरून असाच उचलला, पोटाशी लावला. चलो हम तो अब दादाजी हो गए, दिखाता हूँ आपको हमारी छावनी. आणि कडेवर बसून गेला आतमध्ये. सगळी छावणी म्हटली आतला कुठं बळीचा बकरा. आता आपला सासरा होऊन बसला इथं येऊन लेखाचा. बाबांनी सांगितलं होतं मिर्झा राजांचं प्रेम जिंका. ते प्रेम जिंकलं. तिथे महाराजांनी अनेक भाषांचाही सराव केला. उर्दू आली पाहिजे, फारसी आली पाहिजे. त्याच्याबरोबर निकोलस नावाचा एक इंग्लिश माणूस आला होता. इंग्लंडची माहिती कशी असते. शिवाजी राजांच्या काळात इंग्लंडमध्ये वृत्तपत्रही सुरू झाली होती, छापखाने आले होते. तुमच्या देशात काय चालतं, कुठे असतो हा देश, किती लांब असतो, तुमच्या छापतात म्हणजे काय करतात. मग त्या फारसी भाषेची थोडीशी माहिती. शंभूराजे हे त्या काळातले भारतातले 6 भाषांवर प्रभुत्व असलेले कोविद होते. ते संस्कृतामध्ये पत्रव्यवहार करत, हिंदीमध्ये कविता करत, संस्कृताचे ग्रंथ संकलित करत संपादन करायचे. उर्दू फारसी ह्या सगळ्या गोष्टी तर सहज शिकायचे. का अहो शेवटी पत्रव्यवहार त्याचा चालणार आहे बादशहाचा. सारखा दुभाषा करून उपयोगाचं काय. यांना समजा मी सांगितलं ह्या पत्रात काय लिहिलंय सांगा, आणि त्यांनी थापा मारले तर मला अक्कल पाहिजे ना. काय राजांची तयारी आहे महाराज सांगा.
जाणू शकता की शंभूराजांचं चरित्र एवढं मोठं आहे. त्याच्यावर 1 वर्ष मालिका चालली होती. माझ्याकडे शंभूराजांची जवळजवळ 5-7 चरित्र आहेत. सगळ्यांची पानं किमान 500च्या वर आहेत. त्यातून पुन्हा आपल्या डॉक्टर जयसिंगराव पवारांनी केलेला संभाजीराजे स्मारक ग्रंथ तो आणखीनच जबरदस्त आहे. तो या सगळ्या एवढ्या तपशिलांना आपल्याला एवढ्या वेळा बसवता नाही येणार. काही ज्याला काय म्हणायचं माइलस्टोन अशा रस्त्याला घेऊन पुढे जावं लागेल. तर शंभूराजांचं एक मोठं कर्तृत्व या पुढच्या कालखंडात आहे. ते म्हणजे शिवराजांना आग्र्याला जाणे आणि आग्र्याहून परत येणे याच्यामध्ये एक खंबीर साथ देणं. मनुष्य जर हृदयातून तुटला असेल ना तर पुढचा पराक्रम करायला फार अडचण होते, मन खात राहतं. पण आबासाहेबांना कुठलाही त्रास आपल्याकडून होता कामा नये. शिवाजीराजे निघाले, शंभूराजे निघाले का? औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. कुठे? दिल्लीत नाही, दिल्लीमधनं खाली यायचं आग्र्यामध्ये वाढदिवस आहे. त्यांनी बोलवलंय. बरं, मिर्झा राजा जयसिंगांनी सुरक्षेची हमी घेतली. जिजा मातोश्री म्हणतात, मिर्झा कितीही हमी घेऊ, जायचंय कोणासमोर? ज्याने आपल्या सत्तेसाठी बापाला तुरुंगात टाकलं, ज्याने आपल्या सत्तेच्या मध्ये आडवा येतो म्हणून सख्खी 2ही भावंड कापून काढली. औरंगजेबाने थोरलाही भाऊ मारलाय, धाकटाही भाऊ मारलाय. बरं, कसा मारला? तर धाकट्या भावानी पत्र पाठवलं. धाकटा भाऊ मुराद, त्यांनी पत्र पाठवलं होतं, औरंगजेब, मी तुझ्या राज्याचा अभिलाषी नाही, मी नुसता साधा नागरिक म्हणून जगायची इच्छा करतोय, मला फक्त जिवंत ठेव. काय भावाचं प्रेम आहे, याला म्हणायचं महात्मा औरंगजेब. त्याच्याबद्दल एवढी खात्री आहे धाकट्या भावाला, मला फक्त जिवंत ठेव. औरंगजेबाने आश्वासन दिलं, नाही तुला मानणार, ये. असं आश्वासनाला मी नाही मान्य करणार. आपल्या धर्मग्रंथाची शपथ घे. औरंगजेबानं कुराण शरीफची शपथ घेतली. कुराण शरीफ की कसम, नाही मारूंगा, चल. आणि मुराद राजवाड्याच्या दारात आला. त्याच्यावर मारेकरी घालून त्याच्या चिंध्या करून टाकल्या औरंगजेब. म्हणजे त्याच्या दृष्टीनं त्याच्या सत्तेच्या आड येणारं कुराणही तो मानत नाही, इतका नादान माणूस आहे. तो बापाला बाप मानायला तयार नाही, भावाला भाऊ मानायला तयार नाही. मिर्झा राजाची तो काय पत्रास ठेवणार आहे? मुळात मिर्झा त्यालाही नको आहे. असं असताना केवळ 4,500 माणसं घेऊन आग्र्यापर्यंत जाणं, एवढ्या शत्रूच्या मुलखात जीवावर दगड होता हो. अर्थात जिजामाऊली म्हणल्या, जा शिवाजीराजे, शंभूला इथे ठेवून जाता आलं असतं तर फार बरं झालं असतं, की तिकडं काही जीवाचं बरं वाईट झालंच तर पुढचा युवराज हातात होता. पण यालाही घेऊन जायचंय म्हटल्यावर काही पर्याय नाही. पण असो, औरंगजेबाला पण दाखवून देऊ आपण की घातपात करून जर तू या दोघांनाही संपवलंस तरी अशा शिवछत्रपतींना आणि शंभूराजांना निर्माण करणारी एक महान शक्ती रायगडावर अजून शिल्लक आहे. ती जिजाबाईच्या रूपानं शिल्लक आहे. असे अनेक राजे आपण उभे करून दाखवू, अशी अनेक स्वराज्य पुढे उभे करून दाखवू. आईच्या अंगातला जो दुर्दम्य आत्मविश्वास, तो विश्वासही आईनं दिला. मात्र सगळ्या साधू सज्जनांनी भगवंतासमोर हात पसरला, भगवंता याला सुखरूप नेऊन आण बरं पंढरी निवासा. अरे सख्या पांडुरंगा, पंढरी निवासा, सख्या पांडुरंगा, करी अंग संगा, अंग संगा भक्ताची गा, पंढरी निवासा.
भक्त कैवारेया होसी मे महिन्याच्या उकाड्यात राजांचा परिवार आग्र्यामध्ये पोचला. विस्तार देत नाही. एकूण औरंगजेबाचं वैभव पाहिलं आणि साहजिक बाल मनात विचार आला, असं वैभव आमच्या बाबांना कधी प्राप्त होईल. केवढं वैभव आहे. पण दरबारामध्ये शिवछत्रपतींना खूप लांबच्या ओळीत उभं केलं. ते आल्याची दखलही फार घेतली नाही. आणि अशा वेळेला मात्र या सगळ्या दरबाराचं छत ओढून जाईल अशा आवाजात राजांनी गर्जना केली. राम सिंह, ये क्या हो रहा है? क्या हो रहा है? तुझा बादशाह मला ओळखतो. एका स्वतंत्र राजाबरोबर कसं वागतात हे तुझ्या बादशाहाला कळत नाही. हळू, व्हॉल्यूम कमी ठेवा. माझा आवाज ऐकवायला पाहिजे ना. हा, बॅकग्राऊंड म्युझिक चालू पाहिजे. हा हा, सिनेमावाल्यांकडनं हे शिकायचं आपण. म्हणजे माणसं सिनेमा बंद करून आपल्याकडे येतील. आओ, ते कष्ट आहेत त्याच्या मागे. तुम्हारे बादशाह को जरा भी तमीज नहीं. एक स्वतंत्र राजा की हैसियत से मैं यहां आया हूं. स्वतंत्र राजा के साथ कैसा व्यवहार किया जाता है. मैं आपका मांडलिक नहीं हूं. स्वतंत्र राजा के साथ कैसा व्यवहार किया जाता है इसकी तमीज बादशाह को नहीं तो हम भी उनकी तमीज नहीं संभालेंगे. और दरबाराला अख्खी पाठ दाखवून ताड 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 राजे निघाले. राजांच्या नुसत्या आवाजाने दरबाराला थरकाप सुटला होता. घाम फुटला. शंभूराजानं तेही पाहिलं आणि लक्षात आलं, अरे मगाशी ते मोत्याच्या माळा हिऱ्याच्या माळा बघून आपण वाटलं काय श्रीमंत आहे औरंगजेब. पण पोराला बालपणात कळलं, अरे खरी श्रीमंती आहे स्वाभिमान. खरी श्रीमंती आहे आपल्या परंपरेचा अभिमान. अरे स्वाभिमानाचा एक शब्द ऐकता हे सगळेच्या सगळे बैलपोळ्यातले नंदी नृत्य माळा घालून बसले होते. ते घाबरून गेले लेकाचे. ताड 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 पावलं टाकत राजे निघून गेले. आपल्या निवासस्थानी आले. मग मात्र त्या निवासस्थानाला 800 पठाणांचा घेराव पडला. राजे कैदेत पडले. मात्र देवा देवा भक्त कैवारेया होसी नारायण. बोलता वचन बोलता वचन काय लाज काय लाज. पंढरी निवासा सखा पांडुरंगा. आता काय करायचं आबासाहेब. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबासे. अहो गोपालकृष्ण ही तुरुंगात होतेच, कसे बाहेर पडले टोकरीतनं. आपणही टोकरी वापरायची. अनुकरण. आता फक्त आपण मावलो पाहिजे अशी टोकरी पाहिजे. औरंगजेबाला पत्र, माझी तब्येत काही ठीक नाही, मला साधू जणांचा आशीर्वाद पाहिजे.
मी माझ्या पैशानं सगळ्यांना मिठाई वाटतो, रोज 13 पेटारे. परवानगी मंजूर. पेटारे हलवायाच्या दुकानातनं तुरुंगात येते. तिथं मी दानाचा संकल्प सोडीन आणि दुकानातनं पेटारे चौकात जाते, तुरुंगातनं चौकात. मी इथनं पैसे पाठवतो, हलवयाच्या दुकानातनं चौकात नाही. 13 पेटारे गुणिले 4 भोई हे रोज तुरुंगात येते. मी त्याच्यावर उलक सोडीन एदन्न मम. मग हे 64 भोई उचलून त्यांना नेतील. कुठल्या सामान्य माणसाला कळलं पाहिजे काय घोळ चाललाय तो. पण लक्षात घ्या, या सगळ्या अटी वरपर्यंत गेल्याच नाहीत. खालचे वजीरच हो म्हटले. औरंगजेबाच्या पायाखालची जमीन यासाठी हादरली. औरंगजेबाला वाटत होतं की आपणच दुसऱ्याची माणसं फोडू शकतो. असं झालं नाही. राजांनी औरंगजेबाची माणसं फोडून दाखवली, आणि ती सुद्धा पैसे देऊन नव्हे, चारित्र्याच्या जोरावर, स्वाभिमानाच्या जोरावर. त्या वजिरांना सुद्धा वाटलं की यापुढे भारताचा राजा जर कोणी व्हायला हवा असेल तर तो या औरंगजेबापेक्षा हा राजा वाचणं सगळ्यात महत्वाचं आहे. दिली परवानगी महाराज. पहिल्यांदा आपण असं शिकलो की राजे पेटाऱ्यात बसून बाहेर आले. पण नवीन संशोधन आता बाहेर आलं, ते पेटाऱ्यामध्ये काही बसलेले नाहीत. अनेक भोई होते. त्या भोयांच्या पैकी एक होऊन राजे पट्टीशी बाहेर पडले. तर आतमध्ये सेवेकरी कितीही असू शकतात. पण राजे एकदा पेटारा घेऊन बाहेर पडले. शंभूराजांना पेटाऱ्यात बसायची गरजच नव्हती, कारण ते अटकेत नव्हतेच. ते केव्हाही फिरायला जाऊ शकायचे. ते फिरायला जातो या नात्याने शंभूराजे मार्गावर लागले. आता उरलेली माणसं ती राजांसाठी औषध आणतो म्हणून निघून गेली, आणि अख्खी रात्र 12 तास 500 तोफा पहारा करत होत्या रिकाम्या भवनाच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे तो फुलात खान तिथे गेला. कोणीच नाही आतमध्ये. राजाजी राजाजी, त्या खाटेवरती कोणतरी झोपलं एवढंच कळलं. त्या खाटेवरच्या माणसाला हात लावला. ते 2 लोड खाली पडले आणि 3 उशा खाली पडले. काय फुलात खानाची अवस्था. म्हणजे 12 तास मी या लोडांचा पहारा करतोय, या उशांचा पहारा करतोय. सगळेच्या सगळे निघून गेले, सगळेच्या सगळे निघून गेले. पंढरी निवास सखा पांडुरंग, सखा पांडुरंगा, सखा पांडुरंग. अलीकडच्या इतिहासाच्या पुस्तकात काय सुंदर लिहिलंय. राजे आग्र्यातून कसे निसटले? शिताफीनं निसटले. व म्हणजे काय मास्टरलाच माहीत नाही. उत्तर काय आहे? शिताफीनं निसटले. कारण काय, या पेटारे प्रकरणामध्ये बादशहाची माणसं मूर्ख ठरली. याचा बादशहाच्या माणसांपेक्षा हिंदूंनाच त्रास जास्त आहे. त्यामुळे बादशहाकडे बादशहाची माणसं कमी आहेत, मिर्झाराजे जयसिंगच जास्त आहेत. की बादशहाचा अपमान हा यांना त्रास वाटतो. पूर्वी शाहिस्ते खानासाठीची पण कथा होती की ती बैलांच्या शिंगाला पलिते लावले, कापून टाकली कथा. शाहिस्ते खान वेडा झाला, मूर्ख ठरला की त्याच्या वंशजांना इतका त्रास आहे. बरं, दुर्दैवाने त्याचे हे सगळे वंशज हिंदू आहेत.
आणि पुढचं इतिहासातलं वाक्य तर आहा हा हा, दृष्ट काढावी इतकं छान आहे. राजे परत येताना ते शंभूराजांना मथुरेमध्ये ठेवून आले. हा इतिहास आहे. मथुरेमध्ये कुठं ठेवले? एस टी स्टँडवर. सरकारी कुठं ठेवलं काही पत्ता बित्ता सांगता का नाही? आपण इतिहास शिकवायला बसलोय ना, त्याला आधीच माहीत असेल अशी कल्पना करून कसं शिकवणार? मथुरेतलं त्यांचं निवासस्थान सांगा ना. माहिती आहे, सांगायला परवानगी नाही आहे. त्यामुळं आपल्याकडचा सगळा सत्यशोधक समाज, महात्मा फुल्यांचा हा शब्द मला अत्यंत आवडतो की माणसाने स्वतः सत्य शोधावं. उगाच हे सांगतात म्हणून हो म्हणायचं आणि हे सांगतात म्हणून नाही म्हणायचं असं करू नये. आपल्याला डोळे दिलेत, डोकं दिलंय, आपण वाचावं. सत्यशोधक. बरं, सुदैवाने असे अनेक सत्यशोधक काम करत असताना दुर्दैव त्यांचं असं आहे की या सगळ्या साधूंना परित्राण करायला कोण नाही. आणि जे दम देत आहेत त्या विनाशयाच्या दुष्कृतांसाठी फळी तयार नाही. परिणाम तो मी म्हणाल ते हो. आमचे बाबा सांगायचे, एक गरीब माणूस खेडेगावातनं शहरात आला, व्यापार केला, श्रीमंत झाला. खेड्यातली माणसं त्याला भेटायला आली. त्याने चौकशी केली, माझे आई वडील कसे आहेत? चांगले. माझे बहीण भाऊ कसे आहेत? छान आहेत. माझी बायको कशी आहे? सगळे रडायला लागले. ते का रडत आहे? आज सगळे एका सुरात ओरडले, काय सांगू बाळा, तू गावातनं गेलास आणि तुझी बायको विधवा झाली. ते लक्षात ये ना. काय झालं? तू गावातनं गेलास, तुझी बायको विधवा झाली. ह्यांच्यावर ह्याचा आवाज रडायचा. सोसायटीतली माणसं आली, का रडताय? हे म्हणतायत माझी बायको विधवा झाली. अरे गधड्या, तू जिवंत आहेस ना? हो, मग तू जिवंत असताना ती कशी विधवा होईल? तुला कळतंय ना? मला कळतंय, मग का रडतोयस? हे म्हणतायत ना, पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. सांप्रत भारतात चाललेली सगळी आंदोलनं ही या मुद्द्याची आहेत. हे आंदोलन मूर्खपणाचं आहे. हे सगळ्यांना कळतंय, करणाऱ्यालाही कळतंय, पण त्याला जर विचारलं तू हे मूर्खासारखं का करतोयस, हे सांगता येत ना, एवढंच उत्तर आहे. या सगळी प्रीपेड कार्ड आहेत. ज्या क्षणाला पेड संपेल त्या क्षणाला ह्यातला कोणीही त्याच्या मुद्द्यावरचा नाही. सगळे आणून बुद्धिबळात उभे केलेली प्यादी आहेत. शहाण्या माणसाला तरी कळलं पाहिजे. पंढरी निवासा हे सांगता येत ना. म्हणून लक्षात ठेवा, आपल्या पुढच्या पिढीला विवेक द्यायचा. तू वाच. मथुरेमध्ये कुठे ठेवलं होतं? शंभूराजांवरचे स्मारक ग्रंथ 6 आहेत. वाच ना. तुझ्या सुट्टीच्या काळात एखादा वाच, तुझं तुला कळेल. शिवछत्रपतींच्या दरबारामधले अनेक मंत्री, त्यातले एक मंत्री होते मोरोपंत पिंगळे. यांचे मेहुणे तिथं राहत होते. त्यांच्या घरी शंभूराजांना ठेवलं. तिथे शंभूराजांना संस्कृतचा व्यासंग जडला, कारण एका शास्त्री पंडिताच्या घरात ते होते. पण हा माणूस शास्त्री पंडितांच्या घरातला आहे असं लोकांना पटलं पाहिजे. गोष्ट किती अवघड होती महाराज. राजे मथुरेला गेले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की औरंगजेबाने सगळ्या चौक्यांना, पहाऱ्यांना अशी सूचना केली आहे, संन्याशांचे जे जथ्थे त्याच्यामध्ये पोरं असतील तर ते जथ्थे पकडा. शंभूराजाला घेऊन पळालेत ते.
ज्या जथ्यामध्ये पोरं असतील ते पकडा आणि त्यांच्या चौकशा करा. म्हणजे माझ्या जथ्यामध्ये लेकरू असणं हे माझा रस्ता अजून संकीर्ण केल्यासारखं होणार. म्हणून वडील मुलाची परवानगी मागतात. शंभू, काही काळ तुम्ही इथे राहाल का? ज्यायोगे आमच्या जथ्यामध्ये कोणी मूल नसेल, आम्हाला पटपट रायगड गाठता येईल. पण आम्ही रायगडावर गेलो की आमचा शोध थांबेल, चौक्या ढिल्या पडतील, मग मी इथून सैन्य पाठवतो, आपण त्याच्याबरोबर परत या. पण राजांच्या बरोबर त्यांच्या सुरक्षेसाठी किमान 4-5 हजार सैन्य आहे. आता राजांचे सैनिक उलटे येईपर्यंत मथुरेत एकट्या शंभूराजांनी राहायचं आहे, काही धाडस आहे काय? पण आता तो या सगळ्या घरातला आहे हे कळण्यासाठी वेशभूषेपासून केशभूषेपर्यंत सगळी तयारी. घेरा शेंडी, फूल वात, आता सगळं आलं पाहिजे. ओम भूहू, ओम भुवः, ओम स्वः. गायत्री मंत्रापासून, संध्या वंदनापासून, चित्राहुतीपासून, हे आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आलेला स्वधर्म आहे. हा कसा करायचा आहे? काय मी कटकट आहे, शेण मारल्यासारखं बघू नको माझ्याकडं. स्वधर्मेची चाले सदा उत्तम तऱ्हेनं करायचं, उत्तम तऱ्हेनं. इथंच मी सांगितलं, महाराज संस्कृतामध्ये इतके प्रवीण झाले की पुढे बुधभूषण नावाचा राजनीतीवरचा संस्कृत ग्रंथ त्यांनी निर्माण केला आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की संभाजी महाराजांचं नाव घेतलं की संस्कृतची टिंगल करता येईल. अरे मेल्या, संस्कृत हा शब्द म्हणून दाखवलास तरी धन्य झालो आम्ही. एखादी गोष्ट आपल्याला आली नाही तर त्याच्यात काही फार वाईट वाटण्यासारखं नाही, पण जे येत नाही त्याची टिंगल करावी, ही वृत्ती चांगली नाही. आणि ती त्या राजांच्या भ्रतीला शोभणारी नाही. राजांचं सगळ्याच भाषांवरचं प्रभुत्व असं आहे. असो, सगळ्याला वेळ देता येणार नाही, पण राजे तिथे काही काळ राहिले, निष्ठेनं राहिले, ठामपणे राहिले. लक्षात घ्या, शिवबा इकडे येताना राजे जर रडले असते तर पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये मन खात राहिलं असतं की मी माझ्या लेकरावर अन्याय केला, मला इथं नाही राहायचं. पण राजांचं वय तसं आता 8-9 वर्षाचं आहे, म्हणजे 2री-3रीतला मुलगा आहे हा, फार मोठं वय नव्हे. पण अशा वेळेला शंभूराजे वडिलांना सांगू शकतात, आबासाहेब, आम्हाला आईंनी शिकवलंय, म्हणजे जिजाबाईंनी. राजाला कर्तव्य आधी असतात, भावना नंतर असतात. आपली कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सुखाने पुढे जा. मुलाने वडिलांना आशीर्वाद द्यावा, मनाचा पाठिंबा द्यावा, असा हा छत्रपतींचा छावा. वा रे वा. राजे आले, शंभूराजांना हे परत आणलं, ही सगळी चांगली गोष्ट. पण एका ठिकाणी गडबड अशी झाली की शंभूराजांना नंतरच्या काळात बऱ्याच लोकांनी चारित्र्य हनन केलं. की हा मंत्र्यांच्या मुलीच्या मागे लागलेला आहे, मुली पळवतो, दारू पितो, अशी सगळी मानहानी त्यांची व्हावी. याला कारण काय झालं? हे कारण फार भयानक आहे महाराज. आणि ते कारण असं, सारे ग पद सा साध पद गरे ध ध. सूर आहेत बरं का, घाबरू नका. अनेकांना वाटतं गाणं सुरू करण्यापूर्वी बहुतेक बुवा सूचना देत असावीत. सारे गप्प गप्प बसा. आमचे बाबा सगळ्या अक्षरांना अर्थ लावायचे. मग गप्प बसून काय करायचं? भगवंताची उपासना साधली पाहिजे. साध साध उपासना साध.
उपासना केली नाहीस तर त्या यमाचे तुझ्या पाठीवर फटके बसतील. कसे फटके बसतील? धप 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 धप. हे चुकवायचं असेल तर देवाच्या पायापाशी जा. पायाला काय म्हणतात? पग पग पग. आणि त्या पायाशी गेलास की सारे ग रेखा. पणसाचे गोड घरे सारे गप गप ग रेखा. पुढचं नाही सांगत. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला. नाम आठविता रूपी नाम आठविता रूपी प्रगट पैसाला प्रगट पैसाला. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना ध्यान लागो. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना ध्यान लागो. आणून विसंपे हरी जगत्रय जीवना. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला अमृते पाहिला. तनु मन शरण तुझ्या विनटलो पायी विनटलो पायी. तनु मन शरण शरण तनु मन शरण 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 तनु मन तुझ्या विनटलो पायी. विनटलो 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 पायी विनटलो पायी. तनु मन शरण तुझ्या विनटलो पायी विनटलो पायी. बाप रखुमा देवी अणु नेणे काही. बाप रखुमा देवी बराविना अणु नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान ध्यान लागो मना ध्यान लागो. पंढरीनाथ भगवान की जय. शंभूराजांच्या वयाच्या 17व्या वर्षी छत्रपती संभाजीराजे केवळ 17 वर्षाचे होते. यावेळी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. रायगडावरचा राज्याभिषेक सर्वांना माहीत आहे. पण रायगडावर राज्याभिषेक झाला आणि इथं एक गडबड सुरू झाली. शंभूराजांची आई जिवंत नव्हती. त्यामुळे महाराज म्हणून अभिषेक झाला शिवछत्रपतींना आणि महाराणी म्हणून अभिषेक झाला सोयराबाई महासाहेबांना, ज्या शंभूराजांची सावत्र माता. आता सोयराबाई महासाहेबांना सुद्धा एक मुलगा आहे ज्यांचं नाव राजाराम. आणि साहजिकच त्यांची इच्छा अशी आहे
की हिंदवी स्वराज्याचे राजे जर शिवाजी राजे, पट्टराणी जर सोयराबाई, तर पुढचा युवराज हा आमचा मुलगा राजाराम असायला हवा. कोण? संभाजी. मग शंभूराजांचा त्या सिंहासनावरचा अधिकार कसा जाईल याबद्दलचं चिंतन जेव्हा सुरू झालं तेव्हा आपल्या पुराणातला दाखला मिळाला. जर त्याचं चारित्र्य वाईट असेल तर त्याचा अधिकार जातो. म्हणून शंभूराजांचं चारित्र्य भयानक आहे. ह्या सगळ्या अफवा राज्याभिषेकानंतर उठल्या. लक्षात घ्या, वार्तेलाही किंमत असते, पण वार्ता कधी पसरवली आणि त्यातून ती कोणी पसरवली. आता मध्यंतरीच्या काळामध्ये शंभूराजांवरती मोठी मालिका झाली आणि त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्यातले मंत्रिमंडळातले अनाजी पंत नावाचे मंत्री हे शंभूराजांच्या सतत विरोधात जातात असं दाखवलं. आणि तेव्हापासून आपल्या विरोधात जो जाईल त्याला अनाजी पंत म्हणायचं, अशी एक रूढी पडली महाराष्ट्रात. कोणीही त्रासदायक झाला, ही अनाजी पंताची अवलाद. पण ह्यातला एकही सत्यशोधक नाही. हे सगळे फुल्यांच्या नावाला कलंक माणसं आहेत. महात्मा फुल्यांच्या आसपासही यांनी उभं राहू नये. कारण अनाजी पंत जरी विरोध करत होते, कोणासाठी? कारण ते सोयराबाईंच्या पक्षाचे आहेत. म्हणजे शंभूराजांना विरोध करून अनाजी पंतांना सिंहासनावर नाही बसायचं, बसवायचंय राजारामांना. म्हणजे अनाजी पंत कोणत्याही परिस्थितीत जातीसाठी लढत नाहीयेत की मराठा राजा नको, ब्राह्मणाला राज्यावर बसवा. पण दुर्दैवाने ते चित्र असं उभं केलं की ब्राह्मण म्हणजे फितूर. की ज्या शंभू चरित्रामध्ये खंडो बल्लाळ ब्राह्मण हे शंभूराजांचे स्वतःचे खाजगी अंगरक्षक आहेत. कवी कलश नावाचा उत्तर प्रांतीय ब्राह्मण तो कायमचा त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंतचा साथीदार आहे. सत्य शोधलं तरी बोलायचं नाही. साहेबांना आवडेल एवढंच खरं बोलायचं. अनाजी पंताची अवलाद. अरे पण अनाजी पंत कोणासाठी मरतोय? आजही परिस्थिती तीच. म्हणजे ज्यांनी आपल्यासाठी कष्ट घेतले तो फक्त अनाजीच्या जातीचा आहे की त्याला शिव्या घालायच्या. आणि आपल्या आरक्षणासाठी ज्यांनी 80 वर्षात कधी कष्ट घेतले नाही त्यांचे पाय चाटत बसायचं. जाऊ दे, मरू दे, त्याची पापं त्याच्यापाशी, आपल्याला काय करायचं भाऊ त्याच्याशी. आपला विषय आपला धर्माचा आहे, संस्कृतीचा आहे, याचा आहे. राजकारणमध्ये आलं ना की उगा तुम्हाला त्रास होतो, आपल्याला त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. म्हणून कीर्तनाची आपली पद्धतच आहे, त्रास होईल असं आपण काहीही बोलायचं नाही. ओघात आलं तर थोडं सांगायचं, बोलायचं नाही आपण त्याच्यावर. बोलणं हा मुद्दाच नाही. बोलावं एवढीही कोणाची लायकी नाही. कोणाशी बोलायचं, कसलं बोलायचं? काय सत्य शोधलं तुम्ही अनाजी पंताचं? अनाजी पंतांनी जे 200 वेळेला शिवाजी राजांची युद्ध होती त्यातल्या 40 युद्धामध्ये अनाजी पंत सेनापती होते. यातलं एक युद्ध सांगा. अरे वा रे वा. म्हणून आपल्याकडे सभ्यतेचा हा मानदंड आहे की आधी समोरच्या माणसाचे 10 चांगले गुण सांगा, मग एक दोष सांगायचा. हेच ज्याला कळत नाही तो सारखा दुसऱ्याचे अवगुणच बघत बसतो. याला सभ्य काय, माणूसच म्हणत नाहीत. कोणी का असे ना, मुळात सोयराबाईंच्या पक्षाकडून ते काम करत आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर सोयराबाईंचा मुलगा राज्यावर यावा इतकंच विषय आहे. म्हणजे शंभूराजे राज्यावर आले काय किंवा सोयराबाईंचा मुलगा राज्यावर आला काय, राज्यावरती क्षत्रियच यायचा आहे, ब्राह्मण येणार नाहीच आहे. पण हा विवेक न लक्षात ठेवता हा भयानक प्रकार होतो. असो,
आणखीन एक छोटंसं चारित्र्य हनन करणारं प्रकरण सांगतो. ते म्हणजे शंभूराजे दिलेर खानाला फितूर झाले असं एक प्रकरण रंगवलेलं आहे. थोडं पाणी दे रे. एवढा 3.5 तास सलग सिनेमा पण दाखवत नाही कोण. सिनेमाला 600 रुपये तिकीट, आरतीमध्ये 25 रुपये टाकत नाहीत लोक. तर गोष्ट सांगणार मी अशी, जे जे झालं ते सांगतो. आता त्याला फितुरी म्हणायचं असेल आपण म्हणू शकता, नाही म्हणायचं असेल आपण म्हणू शकता. आपलं काम काय आहे ते सांगायचं. एका राजानं एक पोपट आणला आणि सगळ्या मंत्रिमंडळाला सांगितलं, हा पोपट मेला असं जो सांगेल त्याला फाशी देईल. आता सगळ्यांनी 4-4 वेळा त्याला आंघोळ घालायला सुरुवात केली, त्यामुळं तो मेला. आता आली पंचायत. मग एक मंत्री म्हणाला, महाराज काय तुमचा पोपट योगासनं करतोय का? का असा शवासनात पडलाय, पंख पसरले आहेत, चोच वाचली आहे. हां, श्वास चालू आहे का? कल्पना नाही, कुंभक केला असावा त्यानं. मग तो राजा धावत धावत आला, त्यांनी बघितलं, अरे हा मेलाय. तुम्ही म्हणा, मी म्हणणार नाही. तुमचा हुकूम आहे, हा मेला असं जो म्हणेल तो फाशी. मी फक्त सांगितलं कसा पडलाय, मेला का नाही मला माहीत नाही. तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते. आणि नेहमी शंभूराजांचं एक वाक्य असं सांगतात की दिलेर खानाकडे जाताना त्यांनी आपल्या वडिलांना निरोप पाठवला, आता मी सह्याद्री जिंकायला येईल, असं वाक्य आहे. हे कधी झालं प्रकरण? 1674 साली महाराजांना राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर शिवछत्रपती दक्षिण भारतात निघाले. विजापूर, आंध्र, कर्नाटक या सगळ्या प्रांतामध्ये जायचं आणि तिथले जे 200-300 हिंदू राजे आहेत आणि त्याबरोबरच आदिलशहा, कुतुबशहा आहे, या सगळ्यांची मोठ बांधायची. कारण औरंगजेब जर खाली लोटला तर त्याला थांबवण्याची ताकद एक दुसऱ्यात नाही, सगळे एक झाले पाहिजेत. आता विजापूर, आंध्रा, कर्नाटक एवढं फिरायचं तर 1 वर्ष लागणार. स्वराज्याची अख्खी मिळून सेना 1.5 लाख, त्यातले 80,000 लोक घेऊन महाराज चालले आहेत. अयो, आणि शिवाजी राजे स्वराज्यातनं बाहेर पडले रे पडले की स्वराज्यात घुसायचं आणि सगळी धामधूम माजवायची. यासाठी दिलेर खान कोल्हापुरात 3 लाख माणसं घेऊन थांबलाय. मी माझ्या राज्यातनं बाहेर पडलो की 3 लाख भूत घुसणार. अशा वेळेला शिवाजी राजे फक्त एकच वाक्य सांगतायत, शंभू मी परत येईपर्यंत मला युद्ध नको. परवडणार नाही, कारण आपले सगळे मिळून 1.5 लाख आहेत, त्यातले निम्मे मी घेऊन चाललोय. युद्ध नको. आता काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. राजे बाहेर पडले. दिलेर खानाची तलवार म्यानातनं बाहेर आली. मात्र शंभूराजांचं पत्र दिलेर खानाला, मी तुमच्याकडे यायला तयार आहे, मला कितीची जहागिरी मिळेल. शंभूराजे येत आहेत, युद्ध थांबलं. हे कोणी मारामाऱ्या करू नका, कारण तो स्वतःच येतोय. तुम्ही आग्र्याला जेव्हा गेला होतात तेव्हा 5,000ची जहागीर होतीच की तुम्हाला, ती पक्की करतो. जहागीर पक्की करण्यासाठी इथून पत्र घेऊन माणूस दिल्लीला जावा लागतो. जायला 2 महिने, कारण ते उंटावर जातात. तिथं महिनाभर वेटिंगवर जाणार, मग परत 2 महिन्यांनी हा येणार. 5 महिने महाराष्ट्रात युद्ध नाही.
ज्याला सह्याद्री जिंकायचं असेल अशा माणसाला सह्याद्री जिंकण्यासाठी सोन्याचा काळ कुठला? शिवाजीराजे नाहीयेत हाच सुवर्ण काळ आहे ना सह्याद्री जिंकायला. पण शिवाजीराजे नाहीयेत या काळात शंभूराजांनी एकही किल्ला जिंकला नाही. काहीही गडबड राजे स्वराज्यात नाही तोवर होऊ दिली नाही. सह्याद्री जिंकायचं आत्ताच जिंकायला सुरुवात कर, नाहीतरी बाप नाहीच आहे तुझा इथे. दिल्लीवरनं पत्र, तुमची 5,000ची जागीर कंटिन्यू मंजूर. राजांचं त्याला उत्तर, 5,000ची जहागीर मिळाली तेव्हा मी 8 वर्षाचा होतो. आता मी 18च्या पुढे आहे. उघडपणे इतकंच सांगता येऊ शकतं. म्हणजे माझ्या 5व्या वर्षी तुम्ही जी मला पॅन्ट भेट म्हणून आणली होती त्या मापाची हाफ पॅन्ट 18व्या वर्षी देतात का? वय काही वाढतं का नाही माणसाचं? 5व्या वर्षी तुला नव्हती काढली हाफ पॅन्ट, तेवढीच द्याल. बरं, हेही पत्र परत जाऊन यायला 5 महिने, 10 महिने काही झालं नाही. बरं, औरंगजेबाच्या काही हरिश्चंद्राचा बाप नाही लागून गेलेला दानशूर करणं. त्यांनी 5चे जास्तीत जास्त 7 केले. 7,000, याच्यापेक्षा मी काही करू शकत नाही. आता दिलेर खान म्हणतो 7,000 मनसब तुम्हाला द्यायला आम्ही तयार आहोत, लवकर या, आपल्याला विजापुरावर हल्ला करायचा आहे, लवकर या. आणि शेवटचं शंभूराजांचं निरोप, माझे बाबा नाही आहेत घरी, तर त्यांनी मला हे सांभाळायला सांगितलं आहे थोडंसं, तर ते येईपर्यंत मला येता येणार नाही. ते रायगडावर आले की मी तुमच्याकडे येतो, याला जर फितुरी म्हणायचं असेल. जे दिलेर खानाला कळलं, ह्यांनी झाला उल्लू बनवला, वर्षभर आपल्याला गाजर दाखवते, येतो 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 म्हणून. बापाला येईपर्यंत त्यांनी काही उरू दिलं नाही आपल्याला. म्हणून शंभूराजांना घेऊन जास्तीत जास्त दिलेर खानाला विजापूरकडे जाता आलं. महाराष्ट्रात तो काही नाही करू शकला. पण शंभूराजे थोडा वेळ तिकडे गेले आणि परत आले, हेही बरं झालं. कारण त्यांना मुघल म्हणजे काय जात आहे ती कळली. कसं असतंय, लांब उभं राहून काही कळत नाही रणांगण काय आहे ते. त्यामुळं खरं रणांगण काय आहे, खरी भयानक परिस्थिती काय आहे, ही शहाण्या माणसांनी पुढच्या पिढीला स्वच्छ दाखवली पाहिजे, तर ते शहाणे होतील, तर ते शहाणे होतील. 15 ऑगस्ट सगळे आपण साजरे करतो, पण त्याच्या आधी 14 ऑगस्टला काय झालं? फाळणीसाठी किती कत्तली झाल्या, किती जाळपोळी झाल्या, किती अत्याचार झाले, किती आगगाड्या भरून प्रेत आली. 40 लाख लोक निर्वासित आले. काय पद्धतीचे आतंक असतात हे आपणच सत्यपणे जर नीटपणे जर नाही सांगितले तर कोण शिक्षक सत्यशोधक आहे? 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला भारतामध्ये काय झालं याच्या फोटोचं प्रदर्शन कोणी लावायचं आपल्या शाळेत? सत्यशोधकांनी लावायला नको? पोरांना सत्य कळायला नको की ही अवस्था होते बाळा, ही अवस्था होते. लक्षात घे, 40 लाख माणसांना आपापल्या जमीन जुमले प्रांत सोडून यावं लागलं. का? तिथे डॉक्टर कमी होते म्हणून यायला लागलं, बँका कमी होत्या म्हणून यायला लागलं, शेती कमी होती म्हणून यायला लागलं, रक्षण करणारी फळी नाही म्हणून यावं लागलं. म्हणून रक्षण हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जिथे संरक्षण नाही तिथे कितीही संपत्ती आणि संवर्धन झालं तरी ते सगळं शत्रूचं असतं. तुम्हाला सगळं सोडून पळून जायला लागतं फक्त एका गोष्टीसाठी, संरक्षण नाही.
आणि म्हणून भारतीय संस्कृतीचा आदर्श तुम्ही आम्ही नाही ठेवला तर कोण ठेवणार आहे महाराज? दुर्दैव असं आहे, तो आदर्श इस्रायल ठेवत आहे. भारतीय संस्कृतीच्या गुरुकुलाचा नियम आहे की प्रत्येक नागरिकाला सैनिकी शिक्षण दिलंच पाहिजे. आपण रामायणामधले प्रसंग पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. रामचंद्रांनी वनवासात जाताना सगळ्याचा त्याग केला नाही, एकाच गोष्टीचा, ते म्हणजे कोदंड धनुष्य. जगामध्ये काहीही टाका, शस्त्र नाही टाकायचं, बाकी सगळं दान करीन, यांनी परत सगळं मिळवता येईल. हे टाकलं तर सगळंच द्यायचंय. म्हणून 10वी पास झाली की 2 वर्षाचं सगळ्यांना कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग पाहिजे. मग पुढच्या 11वी मध्ये प्रवेश दिला गेला पाहिजे. केव्हा सरकार करेल ते करेल, पण समजा सरकारने नाही केलं म्हणून मग आम्ही सुद्धा पोरांना ट्रेनिंग कॅम्पला पाठवायचं नाही का? म्हणजे सरकार गाढव आहे करत. तू काय आहेस? गाढवाचा बाप नव्हे, तू का नाही पाठवत? सुट्टीच्या काळामध्ये प्रायमरी मिलिटरी ट्रेनिंगचे हजारो कॅम्प भारतात चालतात. यातल्या कुठल्या कॅम्पला आपण आपली मुलं पाठवली? म्हणजे बुवा मुलगा आणि मुलगी असेल तरच जायचं का? जो मुलगाही आहे आणि मुलगीही आहे त्यांनी काय करायचं? असा जर कोणी ट्रेनिंग घ्यायला जात असेल तर त्याची फी भरा. का तुमच्या आमच्या पोरा बाळांच्या पेक्षा ते शतपटीनं ताकदवान आहेत. आणि हे जर आपल्या फीच्या जोरावर ट्रेनिंग घेऊन उभे राहिले तर 10 सैनिक काम करू शकणार नाही, असा 1/3 माणूस काम करून दाखवू शकतो. हे कुठेही कमी दर्जाचे नाहीत. हे दुर्दैवाच्या फेऱ्याने तसे जन्माला आले, पण कर्तृत्वाच्या दृष्टीनं कोणीही कमी नाही, किंबहुना जास्त ताकदीचा आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना म्हणून शक्य आहे तिथे संरक्षणाची फळी जर नाही उभी केली तर आपलं भविष्य निर्वासितापेक्षा भिकाऱ्याच्या पलीकडचं काही राहत नाही महाराज. आणि यासाठी शंभूराजांच्या या कर्तृत्वाला शिवाजी राजांनी मुद्दाम तिथे पाठवलंय की मुघल स्वारी करतात. म्हणजे काय करतात एकदा बघ तर खरी. आथणीमध्ये जेव्हा स्वारी झाली तेव्हा आथणीच्या गावातले सगळे लोक कापून टाकले. तिथल्या बायकांनी विहिरीत उड्या मारून जीव दिले. शंभूराजे इतके अस्वस्थ झाले ते दिलेर खानाच्या अंगावर चालून आले शेवटी. अरे काय माणसात का जनावर आहात तुम्ही? ही पद्धत आहे आपल्या नागरिकांशी वागायची? दिलेर खान हसला म्हटला, आम्ही शत्रूला आपले नागरिक म्हणतच नाही. त्यामुळं मोगल असाच वागणार आहे. तुम्हा गांडूंना अक्कल असेल तर शक्तिवान व्हा. आम्ही असेच वागणार आहोत. हे माहीत असताना जे दुबळे राहतात त्यांचं नाव तुम्ही शोधा. आम्ही लपून छपून काही करत नाही भाऊ, सांगून करतो, तुझं वाटोळ करीन. पण हे बघून शंभूराजे परत आले, अस्वस्थ झाले. आणि आता कुठे आपण महाराजांच्या हाताखाली काही महत्कार्य करू अशी अवस्था झाली. तोपर्यंत दुर्दैवाने 1680 म्हणजे 1674ला राज्याभिषेक, 75, 76, 77, 78, 79 5 ते 6 वर्ष कसा बसा सहवास मिळाला. आणि 1680ला शिवछत्रपतींचं निर्वाण त्यांच्या वयाच्या 50व्या वर्षी झालं. रायगडावर गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला, ढळ ढळ रडली हिंद भूषोककारी. गेले राजे शिवाजी, हळहळ उठली हिंद देशात भारी. सह्याद्री सिंह गेला, ढळ ढळ रडली हिंद भूषोककारी. राजे गेल्याची वार्ता आल्यावर औरंगजेबाला असा आनंद झाला. महाराज बस
आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला, आला तो बऱ्हाणपूर नगराला. आता कोण अडवणार मला, आता कोण अडवणार मला, माझ्या फौजेला बोलून या बोला, आला तो बऱ्हाणपूर शहराला. कपटाच जाळ पसरून बकत ध्यान धरून औरंगजेब बसला, आता कोण अडवणार मला. कल्पना हीच होती, राजे गेले म्हणजे आता राज्य संपलं. पण जुन्या काळात हाच इतिहास होता. दिल्लीचं पृथ्वीराज चौहानचं राज्य संपलं, ते परत उठलंच नाही. देवगिरीचं महाराष्ट्रातलं राज्य रामदेव रायाचं संपलं, ते परत कधी उगवलंच नाही. कर्नाटकातलं विजयनगरचं साम्राज्य एकदा संपलं, ते परत कधी उभंच राहिलं नाही. एकदा राजा संपला की राज्य संपलं. हा मनू पालटला महाराजांनी. राजा संपला की राज्य नाही संपलं. ऐसे राजे आहेत, होतील, जातील. लढायचं राज्यासाठी, लढायचं तत्वासाठी, लढायचं मूल्यांच्यासाठी, लढायचं मानवतेसाठी, लढायचं परंपरेसाठी. राजा येत जात कसाही राहतो. म्हणून शिवाजी राजांच्या निर्वाणानंतर औरंगजेबाबरोबर महाराष्ट्र 27 वर्ष लढत राहिला. आपण कालखंड काढून पहा काय येतो. 1680ला शिवछत्रपतींचं निर्वाण, 1681 पासून 1689 पर्यंत शंभूराजांनी झुंज चालू ठेवली. शंभूराजे गेल्यानंतर पुढे 91 ते 1700 राजाराम महाराजांनी झुंज चालू ठेवली. राजाराम राजांचाही मृत्यू झाल्यानंतर 1701 ते 1707 पुढची 7 वर्ष महाराणी ताराबाईंनी झुंज चालू ठेवली. कशाला म्हणतात 27 वर्ष महाराज. 27 वर्ष महाराष्ट्र झुंजत राहिला. आणि हिंदवी स्वराज्याला भस्म करण्यासाठी आलेला औरंगजेब शेवटी याच औरंगाबादेमध्ये मेला. त्याला इथे जमिनीमध्ये गाडला तेव्हा मराठ्यांची तलवार थांबली. याला म्हणायचं शिवछत्रपतींनी युग पालटून दाखवलं, नियम पालटून दाखवले. राजा गेला म्हणून राज्य नाही गेलं. राजे असतील नसतील, राज्याचे शत्रू पुढचे नागरिकही भस्म करतील. या ताकदीनं माणसं उभी करून दाखवली महाराज. म्हणून औरंगजेबाचं एक वाक्य फार कौतुकाचं आहे. पुन्हा एकदा शोधलं तरच मिळणार आहे. हे उघडपणे कुठेच येणार नाही. औरंगजेबाने मत्सरानं का होईना पण असं वाक्य म्हटलंय, शिवाजी राजा शूर था इसमें कोई बड़ी बात नहीं, शूर तो बहुत देखे हैं. शिवाजी राजा मुत्सद्दी था उसमें भी कोई बड़ी बात नहीं, मुत्सद्दी भी बहुत देखे हैं. मग काय विशेष वाटलं. अरे शिवाजी राजा ने जो आदमी तैयार किए हैं वो किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथों बिके नहीं. ही माझ्या राजाची गुणवत्ता. किसी के सामने झुके नहीं और किसी के हाथों बिके नहीं. किती पैसा टाकला ही नाही तुमच्या बाजूला वळणारी माणसं. अशी माणसं उभी करून दाखवली आहेत महाराज. वा रे वा. काय मौज आहे. शंभूराजे पन्हाळगडावरती होते जेव्हा शिवछत्रपतींचं निर्माण झालं. तेव्हा सोयराबाईंनी आपलं सैन्य पाठवलं. शंभूराजाला आहे तिथे कायमचा बंदिवासात टाका, माझ्या मुलाच्या रस्त्यात काटाच नको. मात्र गणित चुकलं. सोयराबाईंनी स्वतःच्या बंधूंना पाठवलं, हंबीरराव मोहिते. पण हंबीरराव मोहिते यांनी नात्यापेक्षा स्वराज्य मोठं मानलं. त्यांनी तिथे जाऊन शंभूराजांना मुजरा केला, राजे आज स्वराज्याला तुमची गरज आहे, तुम्ही रायगडावर आलं पाहिजे. हंबीररावांसकट सगळं मराठी सैन्य शंभूराजांच्या पाठीशी उभं राहिलं. शंभूराजे रायगडावर आले आणि सोयराबाई अटकेत पडल्या. अर्थात अटकेत याचा अर्थ हातकड्या घालून तुरुंगात नव्हे, नजर कैदेत. त्यांच्या महालावर फक्त पहारे असतील एवढंच. त्याच्याबरोबरीनं राजाराम राजांनाही थोडा वेळ कैदेत ठेवावं लागलं. याचं कारण त्यांना हाताशी धरून कुणी उपद्व्याप करू नये यासाठी या सगळ्या गोष्टी करणं भाग आलं. आणि या सगळ्याचा बंदोबस्त करून शंभूराजांचा राज्याभिषेक झाला. मात्र औरंगजेब महाराष्ट्रात येण्यापूर्वी औरंगजेबाचा मुलगाच महाराष्ट्रात आला.
या मुलाचं नाव पण अकबरच आहे, पण ते बिरबल अकबरातला अकबर हा नव्हे. आपल्याकडं कसं पणजोबाचं आजोबाचं नाव परत ठेवतात, तसं हे नाव त्यांनी परत ठेवलं. अकबरच नाव आहे. हा औरंगजेबाचा सगळ्यात धाकटा मुलगा. तो सगळ्यात आधी महाराष्ट्रात आला, शंभूराजांना भेटला. शंभूराजे म्हणतात, काय काम आहे? मला एक परमपवित्र कर्तव्य करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? मला माझ्या वडिलांना तुरुंगात टाकायचं आहे. काय पवित्र काम घेऊन आलाय माझ्याकडं? हा, तुला भारतात कोण सापडला नाही का रे? तुमच्यासारखा कोणी नाही. तुम्हीच हे करू शकाल. तुम्ही आणि मी एकत्र होऊ. औरंगजेबाचा मुलगा सांगतो बरं, तुम्ही आणि मी एकत्र होऊ आणि औरंगजेबाला कायमचा तुरुंगात टाकू. म्हणजे त्याचीही इच्छा, धाडस. औरंगजेबाला मारून टाकू म्हणायचं झालं नाही. तुरुंगात टाकू. पण शंभूराजांना तेवढंही पुरेसं होतं. शंभूराजांचा डाव लक्षात घ्या. काय डोक्यामध्ये डाव फिरला, बस जमलं. अकबर, मी तुला दिल्लीला पाठवतो. औरंगजेब दिल्लीत नाहीच आहेत, ते बऱ्हाणपुरात आहेत. ते खाली निघाले आहेत. महाराष्ट्र ते दिल्ली याला एकच रस्ता नाही आहे. बाजूनी भारतातही 2 रस्ते आहेत, एक बंगाल मार्गे, एक गुजरात मार्गे. दिल्लीला कसंही जात आहेत. मी तुम्हाला दिल्लीला पाठवतो. दिल्लीला तुम्हाला मदत करणारा एक मोठा सरदार आहे. कोण? मिर्झा राजा जयसिंगचा मुलगा रामसिंग. आग्र्याहून सुटका झाल्यावर औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगाला मारून टाकला. साधा नाही, दुधात विष घालून मारून टाकला. आपल्या बाबाचा असा मृत्यू घडवला तरी दुर्दैवाने रामसिंग अजून त्याचीच नोकरी करतोय. एक संधी आहे. रामसिंगला एक संधी देऊया. तुला तुझ्या बापाचा सूड घ्यायचा असेल तर औरंगजेब अनायासे इथं नाही आहे. अकबरला तू सिंहासनावर बसव, सेनापती रामसिंग होईल. सेनापती रामसिंग झाला की त्यांनी पहिलं काम करायचं, औरंगजेबाला दिल्लीतून येणारं पॅकेज बंद करायचं. आता दिल्लीतनं अन्न येणार नाही, पैसा येणार नाही, वस्त्र येणार नाही, औषधं येणार नाही. कशावर जगणार आहे ते येडं? अख्खा भारत चाललाय दिल्ली पॅकेजवर. दिल्लीचे सगळे दरवाजेच बंद करायचे. मग दिल्ली जिंकायला औरंगजेब वर जाईल. तो महाराष्ट्रात येणार नाही. त्याला पहिलं अन्नधान्य मोकळं केलं पाहिजे. तो उलटा फिरला की दिल्लीची सेना घेऊन तुम्ही या, महाराष्ट्राची सेना घेऊन मी येतो. 2 कात्रीत पकडू औरंगजेबाला, 2 कात्रीत पकडू. आणि हे रामसिंगाला लिहिलेलं शंभूराजांचं पत्र संस्कृत आहे. संस्कृत का लिहिलं हे इथल्या कोणाच बावळटाला ते येत नाही. ते वाचून त्याला काय कळणार आहे? पण त्या संस्कृत पत्राचा तर्जुमा असा, रामसिंग, जर असाल आपण राजपुती कुळवीर, जर असाल आपण राजपुती कुळवीर, तर करा विचारा नीट करोनी धीर, तरी करा विचारा नीट करोनी धीर. जर आपण दोघे एक होऊनी लढतो, जर आपण दोघे एक होऊनी लढतो, औरंगजेब तो काय भूतळी उरतो, औरंगजेब तो काय भूतळी उरतो. अकबरास मी धाडितो आपणाकडे, दिल्लीश्वर त्याला करून तुम्ही फाकडे. सूत्रे राज्याची ठेवा आपणाकडे, औरंग पाठ फिरवील मग रणा माझी. कैद त्या करोनी धरू आपण रणगाई, कैद त्या करोनी धरू आपण रणगाई. जर असा, जर असा
राजांचा डाव खूप चांगला होता, पण रामसिंगाला ते धाडस झालं नाही. कारण त्यांचा आग्रह होता. अलीकडचं वाक्य तेच तेव्हा होतं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. राजपूत वेगळे, मराठी वेगळे, कानडी वेगळे, पंजाबी वेगळे, मग कट जाएंगे तो मरेंगे यार. कुठेतरी हा वेगळा भेद बाजूला करून वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणे जाती, निर्मळ चित्ते झाली नवनीते. हे चित्र करायला नको का? संतांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न जर आम्हीच खरे करणार नसू तर आम्ही कसले दास? नुसते संध्याकाळचे डास, मिळेल त्याला चावताय फक्त. का रे का रे का रे असं. कल्पना अशी होती की उद्या दिल्लीचा होणारा बादशहा हिंदवी स्वराज्याचाच मदतीनं जाणार. म्हणजे आपलं हिंदवी स्वराज्य दिल्ली ते कन्याकुमारी होणार, एवढं मोठं स्वप्न शंभूराजे पाहतायत. अशा वेळेला अकबरांनी एक पत्र दाखवलं. म्हणले, महाराज तुम्ही खूप उड्या मारताय, तुमच्या घरात काय चाललंय बघायचं आहे काय? तुमच्या मासाहेबांनी आम्हाला पत्र पाठवलं आहे, शंभूराजांना संपवण्यासाठी चांगले विष पुरवा. आणि हे मी विष पुरवल्याबद्दल ते हिंदवी स्वराज्यातला एक मोठा भूभाग मला देणार आहेत. तुम्ही भारतात हिंदवी स्वराज्य करायला निघालात, हिंदवी स्वराज्यात अकबराला घुसवण्याचे धंदे तुमचे घरचे लोक करत आहेत. यांचं काय करायचं तुम्ही बघा. पत्र देऊन टाकलं महाराज. आणि इथं मात्र शंभूराजांनी या कटामध्ये सामील असलेले अनाजी पंत असतील, बाळाजी आवजी असतील, आणि दुर्दैवांनी ज्या कटामध्ये हिरोजी काकाही होते. हिरोजी फर्जन शहाजी राजांचे दासीपुत्र, म्हणजे शिवाजी राजांचे सावत्र बंधू. पण या सगळ्यांना हत्तीच्या पायी देऊन थांबवावं लागलं, त्याला पर्याय नव्हता. असो, शंभूराजांचं 81 सालापासून 89 सालापर्यंत 9 वर्ष औरंगजेबाशी युद्ध आहे महाराज. आणि हे युद्ध यासाठी अवघड आहे कारण शिवाजी राजांच्या काळातलं युद्ध कसं आहे, पन्हाळगडला वेढा पडला, बाकीचे सगळे किल्ले सुरक्षित आहेत, तुम्ही पळून इथे जाऊ शकता. औरंगजेबाशी युद्ध असं आहे की सगळ्याच किल्ल्यांना वेढा देणार आहे. कोण कोणासाठी जाणार? बरं, एकाच वेळेला गोव्याचा पोर्तुगीज त्याला मदत करणार, मुंबईचा इंग्रज त्याला मदत करणार, जंजिऱ्याचा सिद्धी त्याला मदत करणार. म्हणजे हे सगळेच्या सगळे दुष्ट नवग्रह आपल्या विरोधात जाणार. यांची सगळ्यांची मिळून सेना 10 लाखाच्या वर, आपली सगळी मिळून सेना 2 लाखाच्या घरात नाही. पण असं असताना 9 वर्ष झुंजणं सोपं नाही महाराज, सोपं नाही. आणि म्हणून खरंच ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना कुतूहल आहे, त्यांनी मुद्दाम हे स्मारक ग्रंथ वाचा. याच्यात प्रत्येक वर्षाचं गणित लिहिलं आहे. यावर्षी महाराजांनी इतकी युद्ध केली, यावर्षी इतकी युद्ध केली, यावर्षी इतकी. जवळजवळ महाराज स्वतः सहभागी होते अशी 125 युद्धांची यादी आहे. एवढा पराक्रम करणारा भीम पराक्रमी राजा, पण दुर्दैवाने पकडला गेला मात्र एका फितुरा प्रकरण. आता ही फितुरी कुणी केली याच्यावर मोठ्या चर्चा चालू आहेत, संशोधन चालू आहे. चालू दे, संशोधन होत राहावं यात संशय नाही. त्याच्यामध्ये सत्य आपण शोधायचा प्रयत्न करतो. ज्याने केली असेल त्याच्याबद्दल कणव वाटण्याची कोणालाच शक्यता नाही. पण हे मात्र 100% कोणीतरी आपल्यापैकी फितुरी केली यात संशय नाही. दुसरा कोणी आला नाही. आणि जेव्हा साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास जो राजा 9 वर्ष युद्ध करून हातात मिळाला नाही, तो राजा आपल्या हाती मिळाला म्हटल्याबरोबर औरंगजेबाने ते हातात पडल्यापासून पुढे 40 दिवस त्यांचे हाल केलेत आणि मृत्यू घडवलाय महाराज. आज शंभूराजे सगळ्यात मोठ्या नावाने ओळखले जातात, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर कशासाठी? औरंगजेबाने 10 वेळा त्याच्यासमोर प्रस्ताव टाकला होता, अजूनही धर्म बदल, तुला सगळ्या सुविधा देतो, तुला सगळ्या सुविधा देतो, आप हमारे सच्चे धर्म में आएंगे तो ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देने को तैयार है. इतकं 10 वेळा सांगून सुद्धा
हो असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. असं तुला म्हणायला कोणी सांगितलं सांग. पण दुर्दैवाने हे घटना जेव्हा झाली तेव्हा औरंगजेबाच्या त्याच शिबिरामध्ये जो भीमसेन सक्सेना नावाचा माणूस होता त्यांनी तिथे आखो देखा हा लिहून ठेवलेला आलमगिरीच्या ग्रंथामध्ये उपलब्ध असताना त्या छावणीत असलेला माणूस खोटं बोलतोय आणि त्याच्यानंतर 300 वर्षांनी तू जन्माला आलेला खरा बोलतो. त्याच्यावर कुठल्या शहाण्या माणसाने विश्वास ठेव बाबा. तुझ्या वडिलांच्या पुस्तकातला उतारा सांगू नको. आलमगिरीमध्ये आहे काय या सगळ्या प्रकरणात. यासाठी मुद्दाम आपल्याला सांगतो मराठा विकास महामंडळ संघ जो आहे त्यांनी यासाठी एक पूर्ण ग्रंथ निर्माण केला आहे. तो आहे माझ्याकडे, मी दाखवीन तुम्हाला. तो अख्खा ग्रंथ आहे की कसे खोटे नॅरेशन पसरवले गेले आणि कशा तऱ्हेनं मराठा विकास मंडळाने याची सगळी खरी उदाहरणं बाहेर काढली आहेत की हा इतिहास खरा आहे आणि हा आम्हाला मुद्दाम चुकीचा शिकवला आमच्यात भांडणं लागण्यासाठी. पण खरं तर खूप माणसं सांगत होती राजे तुम्ही धर्म बदला. औरंगजेबाच्या तावडीतनं निष्ठा नंतर परत धर्मात येण्याची सोय राजांनी ठेवलीच आहे ना. घरवापसी नेताजी पालकरांची पण केली आणि बजाजी निंबाळकरची पण केली आहे. त्यामुळे तो प्रश्न येणार नाही. पण राजांचा हेतू असा आहे आत्ता माझ्या हौतात्म्यामुळे महाराष्ट्रामध्ये जी प्रेरणा येईल ती माझ्या मुत्सद्दीपणाने येणार नाही. काय केल्यामुळे देवाचं काज होईल हे दासाला कळलं पाहिजे. काय वागल्यामुळे भगवंताचं कार्य मोठं होईल ते कळलं पाहिजे. म्हणून कितीही प्रकाराने मृत्यू देणार असला औरंगजेब तरी सुद्धा हाची नेम आता नथी रे माझा. हाची नेम आता नथी रे पैसले शेजारी गोविंदा हाची नेम आता नथी रे. पुण्याच्या शेजारी ज्याला वढू बुद्रुक असं म्हणतात त्याच्या थोड्या अंतरावर बहादूरगड नावाचा किल्ला. तिथे कवी कलश आणि शंभूराजांना अटक करून आणलं. तर औरंगजेबाची आज्ञा होती यांना थेट छावणीत आणू नका, धिंड काढा. महात्मा औरंगजेब अति दयाळू धिंड काढा म्हटल्याबरोबर उंट आणले, लाकडाच्या खोड्यामध्ये हातपाय अडकवले, डोक्याला विदूषकाच्या टोप्या घातल्या, उंटांवर बसवून धिंड काढली. अहो ज्यांच्या नावाने थरकाप व्हायचा त्या शंभूराजांवर आता हे सगळे सोमे गोमे दगड टाकतायत, माती उडवतायत, चिखल टाकतायत. अरे करा रे कीटकांनो, काय तुम्हाला करायचे पराक्रमाचे शृंगार ते करा. वनराज अडकलेला असल्यामुळे तुम्हा सगळ्यांची चलती चालते. शंभूराजांना औरंगजेबा समोर आणलं तेव्हा क्या यही शिवाजी का शमशेर जंग शहाजादा संभाजी, दिमाग से हैदर का हिम्मत का शेर दिखाए में खूबसूरत सिपाही. इतना बहादुर राजा हमारा हो जाएगा तो हम समझते हैं तमाम हिंदुस्तान में एक ही तख्त होने को कोई अरसा न लगे. राजा जी अब हमारे पास आएंगे तो खुदा का बंदा बड़ा तमाम बना देने को तैयार है. शंभूराजे सांगतात हिंदवी स्वराज्य उभं करून भगव्या झेंड्याचं साम्राज्य आणण्यास स्वप्न माझ्या वडिलांनी बघितलं आणि त्यांचं रक्त माझ्या नसा नसात खेळत आहे. अशा परंपरेचा अभिमान असलेल्या माझ्या पायावर दिल्लीची सुभेदारी काय, दिल्लीची बादशाही ठेवलीस तरी सुद्धा जोड्याच्या टोकरीला उडवून लावेल.
माझ्या परंपरेसाठी मरायला तयार. हाची नेम आता नाही रे. बळीयाचा अंगसंग झाला आता. आज्ञा एवढीच होती, खील खेचलो, चामडं सोला. अरे काकडीची सालं सोलतात तशी यंत्र लावून अंग सोलून काढलं. त्याच्या वेदना वाढवण्यासाठी त्याच्यावर तिखटाचं पाणी, तेलाचे थेंब. इच्छा एकच, शंभूराजानं विव्हळावं, तडफडावं, ओरडावं, किंचाळावं, आयुष्याची भीक मागावी. शब्द सदा राम नामे वधे नित्यवाचा. जगदंब जगदंब जगदंब. अरे नख सोडून काढा त्याची. भल्या मोठ्या चिमट्याने खास खास देशी बोटाची नख उपटली. जगदंब जगदंब. अबे आंखें निकाल इसके. जगदंब, तू माझे डोळे फोडू शकशील बाबा, पण आमच्या सारख्या स्वाभिमानी दिव्य पुरुषांचे डोळे फोडले की पुढच्या इतिहासाच्या वाचकांना नवीन दृष्टी मिळत असते. तेव्हा स्वराज्याची दिव्य दृष्टी कोणी फोडू नाही शकत. फोड काय तुला फोडायचं ते. हातपायाचे तुकडे करायची वेळ आली तेव्हा सांगतात, पोटार्थी लाकूड तोड्या फांद्या तोडतो म्हणून वटवृक्षाने आकांत नसतो करायचा. त्या दरिद्र्याला ह्याच्यातच आनंद आहे. पण असा शंभूराजांचा 40 दिवस छळ करून त्यांच्या मारण्याची तिथी ठरवली फाल्गुनाची अमावस्या. मुद्दाम का, उद्या चैत्राचा पाडवा आहे. हिंदूंच्या सणावर विरजण पडेल म्हणून त्या अमावस्येला वडूच्या जंगलामध्ये नेऊन राजांचा कवी कलशाचा देह जंगलात पालथा घालून अक्षरशः तुकडे 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 करण्यामध्ये मूर्खांनी समाधान मानलं. औरंगजेब सुद्धा शेवटी म्हणाला, परवरदिगार, अरे असा एक छोकरा जो मला दिला असतास तर सगळ्या विश्वात मी माझं राज्य उभं करू शकलो असतो. काय रे माझं दुर्दैव, काय लेकरू आहे, मृत्यूच्या समोर असं उभा आहे. इथे ओशाळला मृत्यू, मृत्यूनं मान खाली घालावी असं हौतात्म्य राजाने पत्करलं. पण लक्षात घ्या, शंभूराजे संपले, इथे गोष्ट संपत नाही. त्यांच्या अंगातून वाहिले रक्त ओघळ 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 आणि भीमेला मिळालं, कारण भीमेच्या तटावर आहे. आणि त्या रक्ताने मिसळून लाल झालेलं भीमेचं पात्र, त्या जलाचं पान ज्या महाराष्ट्रानं केलं, जी भीमा तीच चंद्रभागा, ज्या महाराष्ट्रानं त्या जलाचं पान केलं, त्याने त्या रक्ताला शपथ दिली, शंभूराजे, ज्या नृशंसाने तुमचं रक्त या पद्धतीनं आपल्या भूमीवर सांडलं, त्या सर्व नृशंसांना या आपल्या पवित्र भूमीमध्ये गाडून टाकू, तेव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं लावू. ही प्रतिज्ञा घेऊन प्रत्येक मनुष्य तयार झाला. महाराज 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही, शंभूराजांनंतर 17 वर्ष लढाई केली. 17 वर्ष लढाई केली आणि 17 वर्षानंतर औरंगजेबाच्या मृत्यूला
शंभूराजांच्या बलिदानाची किंमत सगळ्या जगाला कळली. एका दासानं केलेलं हौतात्म्य एका संपूर्ण स्वराज्याला पुढे 400 वर्षांचं भविष्य देतं. हे जर खरं असेल तर तुमच्या आमच्यासारख्या दासांनी आपापल्या परीनं भगवंताच्या दास्यत्वाचा जर अट्टहास केला तर याच्या पुढे 40,000 वर्षांचं भविष्य उज्ज्वलतेनं आम्ही आमच्या या गुरु महाराजांच्या प्रतिज्ञेला देऊ. अशी मनोमन प्रतिज्ञा करून या ठिकाणी आपल्या या सेवेला विराम करायचा. बलियाचा अंगसा झाला आता, बलियाचा झाला आता, नाही भय चिंता, नाही भय चिंता. दासांची या ठिकाणी झालेली सेवा हीच या भरतभूमीला ऊर्जित अवस्था आणणारी झाली, यात संशय नाही. तेव्हा दीपस्तंभाने दिव्यांचं काम केलं, सूर्याने सूर्याचं काम केलं. आपण आपापल्या पणत्यांना हाताशी धरून या ठिकाणी गुरु महाराजांचं, या ठिकाणी या भारतीय परंपरेचं, हिंदू धर्माचं, संतांच्या संस्कृतीचं हे सारं महात्म्य सर्व विश्वामध्ये नंतर पसरवू. आधी भारतामध्ये ते कसं शिल्लक राहील, कसं दृढ राहील. सर्वांच्या मनातल्या अनेक अनेक अज्ञानाच्या जळमटांना बाजूला करून गुरुचरणाशी सर्वांना एकत्र आणून हनुमंताप्रमाणे आपल्या रामदैवतासाठी पराक्रम करायला मी ह्या सर्वांना जर उद्युक्त केलं, उत्सुक केलं, धार्मिक केलं, अभ्यासू केलं, प्रवृत्त केलं तर जगी धन्य तो दास सर्वोत्तमा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमा. या ठिकाणी गुरुमंदिराचं नूतनीकरण होणार आहे. या नूतनीकरणाच्या आधी या जुन्या असलेल्या वास्तूमध्ये गुरु महाराजांच्या समोर अशा एका विशाल हौतात्म्याची कथा घेऊन सेवा व्हावी अशी सुशीलजींनी इच्छा त्या ठिकाणी व्यक्त केली. त्याबरोबर आपणही सगळ्यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिलात आणि त्यामुळं या गुरुचरित्राच्या पारायण समाप्तीच्या दिवशी आज आपण नेहमीच यज्ञामध्ये वाहिलेल्या आहुतीचं कौतुक असतंच. हा एक महायज्ञ समजू आणि यामध्ये शंभूराजांच्या बरोबरीनं महाराष्ट्राच्या या महाराष्ट्र धर्मावर श्रद्धा ठेवणाऱ्या लक्षावधी जीवांच्या आहुत्या गेल्या आहेत. तेव्हा हा यज्ञच म्हणावा लागेल. एक मोठं अनुष्ठान होतं आणि या दिव्य यज्ञामध्ये जे जे म्हणून हुतात्मे गेले त्या सगळ्यांच्या जात्या जीवाला एक आश्वासन द्यायचं आहे. बाबांनो, हा हिंदू धर्म, हिंदू समाज ही भक्तांची, सज्जनांची परंपरा या देशामध्ये दृढमूल व्हावी यासाठी आपण कष्ट केलेत, यासाठी आपण मृत्यू घेतला. बस तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी या पुढच्या पिढीला अशाच रीतीनं शक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती देऊन या दोन खांबांवरती पुन्हा एकदा बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो असा तुम्ही आम्ही निर्माण करू. गुरु महाराज त्याला निश्चितपणे आशीर्वाद आणि यश देतील यात संशय नाही. या ठिकाणी कीर्तन सेवा समाप्त. आरतीला आपण या ठिकाणी सिद्ध होऊया.